समितीसमोर आलो आहे. या पाण्यासंदर्भात जलजीवन मिशनमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्या संदर्भात आम्ही इथे आलो आहे. गेल्या वर्षी 28 मे जवादे मॅडम यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की पुढच्या 15 दिवसात आम्ही काम पूर्ण करू. जलजीवन मिशनचं जी भ्रष्टाचारी विहीर होती ती बुजवून आम्ही दुसरी तुम्हाला विहीर मान्य करून ती आम्ही 15 दिवसात काम पूर्ण करू. आज पूर्ण वर्ष झालं विहीर आम्हाला पूर्ण मिळाली नाही. अजून कोणतंही काम आमचं चालू झालेलं नाही. आजही ते पाणी आज नवीन विहीर मारलेली आहे. 75 दिवस झाले अधिकाऱ्याने कोणतंही काम केलेलं नाही. आज जो खड्डा मारलेला आहे तो खड्डा तसाच ओपन ठेवलेला आहे. आमची शासनाला या पंचायत समित्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे, जो खड्डा मारला आहे त्याच्यावरती विहीर तुम्ही बांधून घ्यावी आणि आम्हाला ही पाणी पुरवठा पाणी पिण्यासाठी ही योजना चालू करावी. हीच आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. तुम्हाला जवादे मॅडमबद्दल भूमिका मांडायची आहे. अधिकारी कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करतात? आज गेले 2 वर्ष वारंवार जवादे मॅडमना आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतोय. जवादे मॅडम कधीही या ऑफिसमध्ये जेव्हा आम्ही आलेलो आहे कधीही आम्हाला भेटलं नाही. आणि जेव्हा आम्ही त्यांना ह्या पाण्याबद्दल आम्ही त्यांना प्रश्न केलं त्यांनी उडवाउडीची उत्तर दिलेली आहेत. उद्या करतो, पाणीचं काम चालू होईल. आम्ही वारंवार प्रत्येक गोष्टीचे आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही पुरावे आज सादर कर आम्ही सर्व मीडियाला सर्व अधिकारी या सगळ्यांना हे पुरावे सादर केले आहेत. जुन्या विहिरीचे नवीन विहिरी सगळे पुरावे सादर केले आहेत. त्या प्रत्यक्षात कोणत्याही या जवादे मॅडम कोणतीही प्रत्यक्षात उत्तर द्यायला तयार नाही आहेत. आमच्या समोर कधी यायला तयार नाही आहेत. शेवट आमच्या 28 मेला समोर आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी लेखी उत्तर दिलं जे 15 दिवसात काम चालू करते आजही कागदावरतीच आहेत. प्रत्यक्षात हे काम पूर्ण झालेलं नाही आहे. आज 3 वर्ष आज कुंभारली ग्रामस्थ सर्व या पाण्यासाठी फाईट करत आहेत. आज हे जलजीवन मिशन पूर्णपणे ही भ्रष्टाचारमध्ये अडकलेली योजना आहे. 75 लाख आम्हाला हा निधी उपलब्ध केला. या 75 लाखाचं आम्हाला अजूनपर्यंत पाणी मिळालेलं नाही आहे. तरी आमची शासनाला विनंती आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही विनंती करतोय, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनाही विनंती करतोय, जवादे मॅडम होती तात्काळ तुम्ही कारवाई करावी. त्यांना इथून निलंबित करावी हीच आमची मागणी आहे. त्याचबरोबर याचा मुख्य ठेकेदार गौरव घोसालकर आणि उपठेकेदार अविनाश महाप्रकर यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये या दोघांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. चुकीचं पाणी तलावाचं पाणी पाजण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केलेला आहे. तर यांचं दोघांचं लायसनही रद्द झालं पाहिजे हीच आमची शासनाकडे मागणी आहे.